नमस्कार मित्रांनो, बुलढाण्यातील चिखला गावातील घटनेवरून वातावरण तापले असून मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत पोलिसांनी तात्काळ कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे। एवढंच नाही तर जरांगे पाटील म्हणाले की संबंधित प्रकरणात एका लहान मुलीचे 2 तास अपहरण करण्यात आले, तसेच महिलांचे गैरवर्तन करून त्यांचे कपडे फाडण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणात गंभीर कलमे लावून आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा 25 तारखेनंतर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख प्रकरणावर बोलताना जरांगे पाटील यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले। कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले। जामीन, पीक विमा आणि इतर प्रकरणांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली। एवढंच नाही तर महादेव मुंडे आणि सह आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं। याशिवाय काही जण गुंडगिरी, बोगस लाभार्थी आणि राजकीय फायद्यासाठी काम करत असून त्यामुळे समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे। एवढंच नाही तर संबंधित टोळीमुळे जात बदनाम होत असल्याचे सांगत समाजाने अशा प्रवृत्तीपासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे। रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेलाही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार यांच्या निधनाची सर्व कुटुंबाला शंका असल्याचं सखोल तपास व्हायलाच हवा, मात्र गमावलेला व्यक्ती परत येणार नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।